50 मार्क येतात ते मिळवायचेच. ओके, त्याच्यानंतर तुम्ही धार्मिक नव्हता आध्यात्मिक होऊ शकता. ओके, मी निबंध शिकवताना इथिक्स मध्ये इतक्या वेळा ही गोष्ट बोललेलो मी की हा निबंध दोनच लोकांवर आहे. ओके, यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस. आणि मी आधी सांगितलं की धार्मिक होण्यासाठी आध्यात्मिक होण्यासाठी धर्माची गरज नाही. ओके, यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस. ओके, कुठल्याही धर्माची गरज नाही. आणि याचं महान उदाहरण म्हणजे भारतातील आस्तिक तत्वज्ञानातील दोन महामानव, एक गौतम बुद्ध आणि महावीर किंवा जैनिझमचे सर्वच तीर्थंकार. ओके, हे ह्यांनी धर्माला नाकारलं. ओके, बुद्धिझम जैनिझम मध्ये देव पण नसतो, देवाला नाकारलं. बुद्धा म्हणले देव आहे नाही, ऍग्नॉस्टिक होते की मला माहित नाही, मला चर्चा पण करायची नाही. पण हे दोन्ही लोक जगातली सगळ्यात उच्च दर्जाची स्पिरिच्युअल लोक होती, ज्यांनी विपसनासारख्या टेक्निक जगाला दिल्या. सो आध्यात्मिक धार्मिक नव्हता, तुम्ही आध्यात्मिक होऊ शकता. खूप उत्कृष्ट हाही निबंध आहे. मग त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक. ओके, त्याच्यामध्ये मग धर्म म्हणजे काय हे तुम्हाला आधी चर्चा करायची. मग निबंधाच्या सुरुवातीला तुम्हाला डिकोडिंग करताना सुरुवातीला अध्यात्म म्हणजे काय याच्यावर चर्चा करा, धर्म म्हणजे काय याच्यावर चर्चा करा. धर्मामध्ये पण दोन पार्ट असतात, एक कर्मकांड म्हणजे मीमांसा तत्वज्ञान. सो हिंदू फिलॉसॉफीमध्ये पुरुषार्थामध्ये 4 पुरुषार्थ येतात, अर्थ धर्म काम मोक्ष. आणि याच्यामध्ये अर्थ धर्म काम मोक्ष मध्ये मोक्ष मध्ये परत 2 फिलॉसॉफी येतात. आस्तिक मध्ये 6 तत्वज्ञान येतात, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. तर तो मीमांसा जी फिलॉसॉफी आहे कर्मकांडाची. ओके, धार्मिक कर्मकांडाची फिलॉसॉफी आहे. आणि धार्मिक अध्यात्माची फिलॉसॉफी म्हणजे वेदांत. आणि ज्यांनी धर्मच मानला नाही पण अध्यात्म मानलं ते नास्तिक फिलॉसॉफी मध्ये येतात, बुद्धिझम, जैनिझम, अजीविका, चार्वाक. तर त्याच्यामध्ये बुद्धिझम, जैनिझम जे आध्यात्मिक पण धार्मिक नाही. कर्मकांडाची जी थिअरी होती मीमांसा, जैमिनी त्याचे गुरु होते, तो नुसता कर्मकांड, होम हवन यज्ञ वगैरे, ते धर्मामधलं कर्मकांड, एक धार्मिक कर्मकांड झालं, ती मीमांसा तत्वज्ञान. आणि दुसऱ्या बाजूला होतं अध्यात्म धार्मिकतेचं मिलन, वेदांत तत्वज्ञान. तर ते तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकता, वेदांत तत्वज्ञान. सो इथे मग अध्यात्म म्हणजे काय हे पहिल्यांदा चर्चा करा, स्पिरिच्युअलिटी. मग मी क्लासमध्ये सायन्स रिलीजनचे जे निबंध शिकवताना स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय यावर चर्चा केलेली की तुम्ही तुमच्या ज्या सेन्सरी लिमिट्स असतात त्याच्या पुढे जाऊन एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेता. म्हणजे ट्रान्सिडन्स, यू ट्रान्सेंड द फिजिकल बॉर्डर्स, लिमिट्स. आणि याच लेवलला डीप निबंध लिहिसा. मग आध्यात्मिक आयुष्य म्हणजे काय, मग धर्म काय असतो. भारतीय फिलॉसॉफीमध्ये धर्म शब्दाचा खरा अर्थ आहे अर्थ धर्म काम मोक्ष मध्ये. धर्म म्हणजे आपला मोरॅलिटी, नैतिकता, नैतिक धर्म. आणि धर्माचं दुसरा इथं जो एक्सपेक्टेशन आहे धर्म म्हणजे की खरा धर्माचा अर्थ न समजल्यामुळं लोक ज्या धर्मात अडकतात, कर्मकांड, आणि हे खरासारखे लोक मग त्याचा फायदा घेतात, हे कर्मकांडी जीवन. ओके, ते धर्म. आणि मग निबंध इथं म्हणतोय की आध्यात्मिक असण्यासाठी तुम्ही धार्मिक नव्हता, आध्यात्मिक होऊ शकता. ओके, मग तिथं तुम्हाला याची काही उदाहरणं बुद्धिझम, जैनिझम सगळं डिटेल मध्ये लिहावं लागणार आहे. आणि ते लिहितलीत मग आध्यात्मिक माणूस आहे, धार्मिक आहे पण आध्यात्मिक नाही, तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चर्चा करा. आणि धार्मिक नुसताच असेल, आध्यात्मिक नसेल, त्याच्यामुळे काय तोटे होऊ शकतात याच्यावर चर्चा करा. आणि सो धर्म, अध्यात्माशिवाय धर्म काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, आणि अध्यात्म आणि धर्म दोन्ही बरोबर काय फायदे होऊ शकतात हे तुम्ही याच्यावर सखोल चर्चा करू शकता. आणि मग शेवटी अध्यात्म आणि धार्मिकता याचं मिलन कसं घडवून आणायचं त्याचं उत्कृष्ट उदाहरण. आणि धार्मिकता म्हणजे कर्मकांड नाही, एक नैतिक धर्म जाणणे आणि स्वतःचं आध्यात्मिक स्वरूप जाणणे आणि याचं मिलन घडवून आणणे, ते म्हणजे भारताची वेदांत फिलॉसॉफी, उपनिषद आणि भगवद्गीता. आणि बद्रायन जे वेदांताचे फाउंडर होते, आणि त्या बद्रायनांचा हे जे आहे की पुस्तक ब्रह्मसूत्र, ज्याला आपण वेदांतात म्हणतो प्रस्थानत्रयी, वेदांताचे 3 पिलर. आणि या मार्गाने बऱ्याच लोकांनी हे भक्ती, कर्म आणि ज्ञान, ओके, यांचं मिलन घडवून आणलं. भक्ती म्हणजे स्पिरिच्युअलिटी, आणि कर्मातून तुम्ही तुमचे कर्मकांड नाहीत करायचे, कर्म करायचे, तो धर्म पाळायचा, नैतिक कर्म करायचे, नैतिक धर्म पाळायचा. आणि हे सगळं करण्यासाठी ज्ञान
प्राप्त करायचं आणि याच्यातून मोक्ष प्राप्त करायचा. आणि हेच वेदांताचे वेगवेगळी तत्वज्ञान जन्माला आली, ज्यातलं महाराष्ट्रातल्या तत्वज्ञानावर तर तुम्ही लिहिणं खूप गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय आणि त्याच्यामधले ज्ञानेश्वर महाराज, चोखामेळा, हे सर्व संत लोक ज्यांनी सांगितलं की कर्मातच धर्म, धर्मातच कर्म, कर्मातच अध्यात्म, अध्यात्मातच कर्म. म्हणजे तुमचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि फिरत्या चाकावरती देसी मातेला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, की माझ्या कर्मातच धर्म आहे आणि माझ्या कर्मातच अध्यात्म आहे. आणि जे आपले तुकाराम महाराज म्हणाले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, की या सर्व सृष्टीमध्येच देव आणि त्यांची पूजा हेच अध्यात्म, त्यांची वर्शिप हेच धर्म. तर हे जो वेदांतिक धर्म आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमासी, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म, या सर्व नॉलेजनी उत्कृष्ट निबंध तुम्ही लिहू शकता. आणि माझे जे सिन्सिअर स्टुडंट असतील ना, ते हाच निबंध लिहिणार आणि तुफान मार्क मिळवणार. सो बेसिकली हा निबंध जो लिहिणे, मग आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर, खूप सोपा निबंध आहे. तुम्ही युवक स्वतः आहात, एक्सपिरियन्स करू शकता. अपॉर्च्युनिटी पण खूप आहेत, वेगवेगळे करिअर्स आहेत. ज्या एवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, सरकारी नोकऱ्या थोड्याफार असायच्या, आता प्रायव्हेट सेक्टर, वेगवेगळे करिअर्स येत आहेत. पण त्याच्याबद्दल चिंता पण आहेत, कुठलं करिअर सस्टेनेबल आहे, AI येतंय, जॉब रिप्लेस होत आहेत वगैरे. सो हाही निबंध तुम्ही लिहू शकता, इझी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी जास्त चर्चा करत नाही.